तूप खाण्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहणार आहोत. चला तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. मी सोनाली. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक स्वयंपाकघरात मिळणारा पदार्थ, त्याचे फायदे कसे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. तर मैत्रिणींनो, आपल्याला स्वयंपाकघरात हे तूप तर अगदी सहजच मिळते. काहींच्या घरात नाही मिळत, पण खूप जणांच्या घरात तर मिळते. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तूप खाल्ल्याने काय होते, काय फायदे होतात आणि कसे खायचे आहे, किती प्रमाणात खायचे आहे, कोणी खायचे आहे, कोणत्या वयवाल्यांनी किती तूप खायचे आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, तूप हे आपल्या आजीच्या काळापासून वापरले जाते. आता तूप म्हणलं की असं वाटते की नुसती चवच, पण नुसती चवच नाही तर तूप खाल्ल्याने आपल्या शरीराला पाहिजे ते पोषक घटक मिळतात आणि आपले शरीर निरोगी राहते. तर मैत्रिणींनो, तुपामध्ये खूप प्रमाणात फॅट असते, त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते चांगले असते. तर पण जेवणामध्ये तूप जर घेतले तर आपले जेवणसुद्धा अजून जास्त होते. आता आपण बऱ्याच जणी प्रमाणात वरणामध्ये, खिचडीमध्ये तूप घेऊन खाते, तर आपण थोडे खायचे ऐवजी जास्त प्रमाणात जेवतो, कारण तुपाने एवढी चव येते ना, जेवायला माणूस जास्त जेवतो. तर तूप खाण्याचे फायदे काय आहेत पहा. जेवण खूप जाते, शरीराला ऊर्जा मिळते, पोट भरल्यासारखे वाटते, हाडे मजबूत होतात, वजनसुद्धा वाढते, स्किन ग्लो करते, केससुद्धा मजबूत होतात. तर मैत्रिणींनो, तूप किती खावे हे आपण पाहूया. तूप थोड्या प्रमाणातच खावे, जास्त प्रमाणात खाऊ नये, आपल्या चरबीनुसार खावे. आता तूप बरेच जण जाड असतात, तर त्याने जास्त प्रमाणात तूप खाऊ नये. जे बारीक आहेत त्यांनी खाल्ले तरीही चालते, कारण त्याच्यामध्ये ना खूप फॅट्स, कॅलरीज असतात. तूप कधी खावे, तर तूप कोणी सकाळी खाते, तर कोणी दुपारच्या जेवणात घेते, तर कोणी संध्याकाळच्या जेवणात खाते. पण शक्यतोवर आपण सकाळी तूप खाल्ल्याने ना खूप चांगले असते. आपल्या शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि आपण ना दुधामध्ये तूप टाकून सुद्धा पिऊ शकतो. त्याने आपले हाडे मजबूत होतात. तर मैत्रिणींनो, नंबर 4 पहा, मुलांना तूप द्यावे का? हो, मुलांच्या वयानुसार त्यांना तूप द्यावे. त्यावेळी त्यांच्या पोळीला लावून तूप द्यावे, त्यांना दुधात टाकून तूप द्यावे. त्याच्यामुळे ना मुलांचे हाडे मजबूत होतात आणि त्यांचा आहार पण वाढतो. जेवणाची चव वाढल्यामुळे ते जास्त जेवतात, पण जास्त प्रमाणातही तूप देणे टाळा. तर नंबर 5 आहे बघा, वृद्ध लोकांना तूप किती द्यावे. तर वृद्ध लोकांना तूप कमी प्रमाणातच द्यावे, कारण त्यांच्या चरबीनुसार त्यांना तूप द्यावे. वृद्ध लोकांना तूप देताना त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्यावे. नंबर 6, आता तूप खायचे महत्त्वाचे नियम पाहूया आपण. पहिला नियम आहे बघा, तूप प्रमाणातच खावे. तूप हे संतुलित आहार आहे. तूप खाताना इतर तेल कुठलेही घेऊ नये. मग संतुलित आहार लक्षात घेऊनच घ्यावी. तुम्हाला वाटत असेल की तूप खाल्ल्यानेच आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होतात, पण असे काहीही नाही. तर नंबर 7, तूप खाण्याबाबतची काळजी कशी घ्यायची आहे, तर पहा मैत्रिणींनो, तुपामध्ये खूप प्रमाणात फॅट्स, कोलेस्ट्रॉल, कॅलरीज, चरबी खूप प्रमाणात असते. त्यामुळे जर तुम्हाला हृदयाचा काही त्रास असेल ना, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तूप खायचे आहे. तर मैत्रिणींनो, शेवटी मी तुम्हाला एकच सांगते की तूप हे चांगले आहे, वाईट नाही, पण तूप हे प्रमाणातच खा. जर घरचे तूप असेल तर काहीही हरकत नाही, कारण आपण स्वतः बनवलेले असते, पण त्यामुळे तुम्ही हे जास्त खाल्ले तरीही काही प्रॉब्लेम नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद. मग आणि कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हर हर महादेव. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया.